आणि यानंतर पुढची बातमी जाणून घेऊयात। मुंबई पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। रेल्वे मार्गावरती घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। मुंबईहून पुणे आणि पुढे जाणाऱ्या वाहतुकीवरती कमालीचा असा परिणाम झालेला आहे। मुंबई पुणे रस्ते वाहतूक देखील मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली आहे। या दरडीमुळे रस्ता पूर्णपणे ठप्प झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, त्याचबरोबर जुना महामार्ग असेल, हा देखील पूर्णपणे ठप्प झालेला आहे। आधीच प्रवास सुरू केलेले शेकडो प्रवासी आता महामार्गावरती अडकून पडलेले आहेत। खंडाळा घाटामध्ये कमालीची वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे हजारो वाहनं अडकलेली आहेत। आपण ही 3 दृश्य सध्या पाहतोय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती ही दरड कोसळलेली आहे, त्यामुळे महामार्ग ठप्प झालेला आहे। हायवेवरती प्रवास करणारे सगळेच प्रवासी हे सध्या अडकून पडल्याचं चित्र देखील दिसतंय। खंडाळा घाटामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्याची देखील ही घटना समोर येते। तर कोल्हापूर सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवरती हा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। मुंबई पुणे रेल्वे वाहतूक देखील आज ठप्प झालेली आहे आणि याबरोबरच वाहतूक कोंडीचा फटका आमदारांना देखील बसल्याचं दिसून येत आहे। भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना हा फटका बसलेला आहे। ते देखील या प्रवासामध्ये अडकून पडलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे सध्या आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आपण देखील या पावसामध्ये या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं दिसून येत आहे। आपण नेमके सध्या कुठे आहात आणि तिथली परिस्थिती काय आहे? नाही, मी सकाळी निघालो होतो, तर निघाल्यावरती तसं ट्रॅफिक स्मूथ होतं, पण साधारणतः पहिल्या टोल नाक्याच्या अलीकडे थोडा जॅम वाढायला लागला। म्हणून थोडं ट्रॅव्हल अलर्ट पाहिलं तर लक्षात आलं की एक्सप्रेसवेच्या इथे डायव्हर्जन सुरू झालंय। त्यामुळं मी असं ठरवलं की जोपर्यंत थोडा पाऊस कमी होत नाही तोपर्यंत थोडं बाजूला थांबून जरा पाऊस ओसरला की पुन्हा मुंबईकडे निघायचं। मात्र वाहतूक पोलिसांकडून कशा पद्धतीने आता उपाययोजना करण्यात येत आहेत? साधारणपणे किती वेळ लागू शकतो ही परिस्थिती नियंत्रणात यायला? मला असं वाटतं की पूर्ण वाहतूक पोलिसांचं काम अगदी म्हणजे प्रगतीपथावरती चालू आहे, खूप अलर्टली चालू आहे, अलर्ट्स पण मिळत आहेत आणि त्यामुळं कुठलाही रिस्क या ह्याच्यामध्ये पोलिसांच्या वाहतूक पोलीस काळजी घेते की कुठल्या प्रकारचं रिस्क त्यात नसेल आणि त्या पद्धतीनेच वाहतूक ही पुढे चालू राहील। तर मला वाटतं लवकरच पाऊस ओसरला की सगळं सुरळीत होईल। मिसिंग लिंक वरती देखील दरड कोसळलेली आहे। अतिशय भयावह अशी सगळी दृश्य समोर येत आहेत। ती दरड हटवण्यासाठी साधारण किती काळ जाऊ शकतो? प्रशासनाकडून काय नेमकं करण्यात येत आहे? नाही, नक्कीच एवढं जाणवतं की प्रशासन अतिशय अलर्ट आहे आणि कुठल्याही प्रकारच्या नागरिकांना रिस्क होऊ नये हाच त्यांची प्रायोरिटी दिसतीये आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांनी आता फक्त ट्रॅव्हल अलर्ट्स पाहून त्या पद्धतीने मुंबईकडे प्रवास करावा। बरं, सिद्धार्थजी धन्यवाद, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आभार आपले। पुढची अपडेट पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवरती दरड कोसळलेली आहे आणि दरम्यान दरड कोसळण्याचा हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। आधीच्या द्रुतगती मार्गावरती अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणी साचल्याचं दिसतंय। जुना मुंबई पुणे महामार्गावरती देखील दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे पुणे आणि मुंबई मार्गावरून प्रवास करणं हे आज अशक्य झालेलं आहे। तर दुसरीकडे पुणे मुंबई लोहमार्गावरती ठाकूरवाडी परिसरामध्ये दरड कोसळली आहे आणि यामुळे हा पर्यायी मार्ग देखील चाकरमान्यांसाठी आता बंद असणार आहे। महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनानं दिलाय। दरम्यान दरड हटवण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सध्या सुरू आहे। मिसिंग लिंकवरती दरड कोसळतानाची ही दृश्य आपण पाहतोय। पहाटे साधारण 4च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण मिसिंग लिंक सध्या बंद आहे।